पुणे अपघात प्रकरणी डॉक्टर पल्लवी सापळेंच्या नेतृत्वातील चौकशी पथकानं आज ससून रुग्णालयामध्ये पाहणी केली। पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या अल्पवयीन मुलाला ससूनच्या आपत्कालीन कक्षातच आणण्यात आलं होतं। मेडिकल चेकअप करताना प्रोसिजर फॉलो केली होती का याची पाहणी पथकानं केली। ज्या बेडवर झोपून रक्ताचे नमुने घेतले तो बेड, तिथल्या कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्ही फुटेजचीही पथकानं पाहणी केली। दरम्यान पल्लवी सापळे यांच्यावरती दुसऱ्या प्रकरणात आरोप झाले, त्यामुळे त्यांची नेमणूक रद्द करावी अशी मागणी सुषमा अंधारेंची आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे पल्लवी सापळे यांच्या नेतृत्वाखाली, आणि आज या समितीनं ससून रुग्णालयामध्ये जात विविध गोष्टींची पाहणी केली आहे। तर पल्लवी सापळेंच्या नेमणुकीवरती रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। निवड समिती आली, त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका। हा सर्व समाजाचा विषय, हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय, आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल द्यावा। चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली। समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातले 3 सदस्य नेमले पाहिजेत। तुम्ही जर एक पल्लवी सापळे आणि त्यांच्या ज्युनियर डॉक्टर तिकडे नेमत असाल आणि 3 सदस्यांची समिती 2 विरुद्ध 1 काही निकाल तुम्ही करू शकता। त्यामुळे आमचा अजिबात विश्वास नाहीये। आमची सरकार पक्षांना विनंती आहे, पल्लवी सापळे यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे। जी तुम्हाला नेमणूक करायची आहे त्या नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टर तिकडे नेमा, कारण जो डॉक्टर ऑलरेडी वादग्रस्त आहे, ज्याच्यावर तुम्हीच सरकार पक्षानेच भ्रष्टाचाराचे चिकार आरोप केलेले आहेत, अशा भ्रष्ट लोकांकडून काय आम्ही प्रामाणिक तपासाची अपेक्षा करायची, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।